साजूक तुपाचा सुगंध आणि घरगुती चव असणारी दाल खिचडी आज आपण करूयात. त्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. दाल खिचडी करण्यासाठी इथे आपण 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेत आहोत. तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी छिलके असलेली मुगाची डाळ घ्यायची आहे. त्याची पौष्टिकता आणि रंग खिचडीची चव वाढवायला मदत करतो. आणि इथे आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. प्रमाणासाठी जो कप किंवा वाटी आपण घेऊ ते माप सगळ्या सामुग्रीसाठी सारखं ठेवायचं आहे. आता इथे दोन्ही डाळी आणि तांदूळ एकत्र करून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतलेल्या डाळ तांदूळामध्ये 3 पट म्हणजे 7.5 वाट्या पाणी घालायचं आहे. शिजवण्यापूर्वी आपण त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूयात. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन गॅस मध्यम आचेवर ठेवून डाळ तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ शिजेपर्यंत चला आपण खिचडीची पूर्वतयारी करूयात. लाल भोपळ्याच्या साधारण मध्यम आकाराच्या फोडी करूयात. एका छोट्या गाजराच्या पण मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता एका बटाट्याच्या फोडी करून घेऊयात. तुमच्या लक्षात येत असेल की सगळ्या फोडी आपण मध्यम आकाराच्या करत आहोत. साधारण 125 ग्रॅम दुधी भोपळा घेऊन त्याच्या साली काढायच्या आहेत. दुधी भोपळ्याच्या फोडी सुद्धा मध्यम आकाराच्याच असतील. आणि सगळ्यात शेवटी थोडा फ्लॉवर तोडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली सगळी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. आणि केलेल्या भाज्यांच्या सगळ्या फोडी एकत्र करून त्या आपण व्यवस्थित धुवून घेत आहोत. भाज्या धुतलेलं पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे. भाज्या धुवून घेतल्या की फवारणी केलेली कीटकनाशकं जाऊन भाज्या जंतुविरहित होतात. म्हणून भाज्या स्वच्छ धुवायच्या. इकडे आपल्या 4 ते 5 शिट्ट्या होऊन डाळ तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहेत. गॅसवर मोठी कढई ठेवून गॅस मोठा करून ती आपल्याला तापवून घ्यायची आहे. तापलेल्या कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून ते गरम करायचं आहे. तेल गरम झालं की फोडणीसाठी त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी घालूयात. एक छोटा चमचा जिरं घालूयात. गॅस लगेचच बंद करूयात आणि जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू देऊयात. गॅस ह्यासाठी बंद करायचा की जिरं मोहरी तडतडताना ती अजिबात जळत नाही. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की गॅस आपल्याला पुन्हा चालू करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो आपण घालूयात. कांदा साधारण गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. भाज्यांच्या ज्या मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या होत्या आणि धुतलेल्या होत्या त्या सगळ्या आता आपण ह्या फोडणीमध्ये घालत आहोत. इथे मात्र आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत त्या आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. भाज्या शॅलो फ्राय केल्या की त्याची खमंग चव दाल खिचडीमध्ये लागते. शॅलो फ्राय केलेल्या भाज्यांमध्ये घालूयात 1 छोटा चमचा हिंग, 2 छोटे चमचे हळद. हळद मुद्दाम थोडी जास्त घालायची म्हणजे खिचडीला जरा पिवळेपणा येतो. खिचडीला कडवटपणा येऊ नये म्हणून हळद आणि हिंग तेलामध्ये छान परतून घ्यायचा. हिंगाचा स्वाद आणि हळद आणि तिखटाचा रंग ह्याच्यामुळे खिचडी लाजवाब लागते. 1 छोटा चमचा तांबडं तिखट आणि 1 छोटा चमचा धणेपूड घालून आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. घातलेले सगळे मसाले भाज्यांमध्ये एकजीव झाले पाहिजेत. घातलेले सगळे मसाले आणि भाज्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आणि कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं भाज्या आणि मसाला आपण शिजवून घेऊयात.
5 मिनटं झालेली आहेत. आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. घातलेल्या मसाल्यांचा छान दरवळ सुटला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. प्रत्येकाचं मिठाचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. थोडं हलवून घेऊयात. आता आपण कुकरमध्ये शिजवलेले सगळे डाळ तांदूळ जे आहेत तर ते कढईमध्ये घालून घेऊयात. दाल खिचडी करत असताना साध्या मुगाच्या डाळीच्या ऐवजी जर आपण छिलक्याच्या मुगाची डाळ घेतली तर आपल्या दाल खिचडीचं पोषण मूल्य अधिक वाढतं. खिचडी घोटून घेण्याआधी आपण एक छोट्या टोमॅटोच्या फोडी त्यात घालूयात. चमचाभर मटारचे दाणे घालून आपल्याला आता हे डाळ तांदूळ जे शिजलेले आहेत तर ही दाल खिचडी आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. उलटण्याने व्यवस्थित हलवायची म्हणजे ते त्या भाज्यांमध्ये फोडणीमध्ये एकजीव होते. टोमॅटो आणि मटार हे पटकन शिजतात म्हणून ते आपण सगळ्यात नंतर घातलेले आहेत. ते जर आधीच आपण शिजवून घेतले असते तर कदाचित त्याचा गिचका झाला असता. अशा प्रकारे व्यवस्थित घोटून झाल्यानंतर आपण त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि दमदमावून वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत. वाफ दडपायला 2 मिनटं ती तशीच ठेवून देणार आहोत आणि मगच झाकण उघडून आपण ती सर्व करणार आहोत. आपली गरमागरम वाफाळलेली दाल खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे. सर्व करत असताना त्याच्यावर हिरवीगार भरपूर कोथिंबीर घालायची. नंतर त्याच्यावर 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि कैरीचं करकरीत लोणचं आणि कुर्रमकुर्रा पापडाबरोबर त्याचा आस्वाद घ्यायचा. बाहेर पावसाचं थंड वातावरण आणि गरमागरम वाफाळलेली दाल खिचडी प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. थँक्यू सो मच.